छान आहेत ना ग साड्या. हो दादा, तुमचं दुकान कुठे आहे? आमचं दुकान ते लक्ष्मीपुरीमध्ये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या ब्रांचेस आहेत. अच्छा. द्वारकादास श्यामकुमार साडी. साडी घेतली तर इथूनच. अच्छा, जाऊयात आपण. नाही नाही, काय साड्या त्या? आमच्या स्टेटसला शोभतील अशा साड्या दाखवा जरा. मुजुमदारांच्या सुना साड्या नेसणार आहेत, त्यांना शोभायला नको का? तशा असतील तर दाखवा, नाहीतर मग राहू दे. मॅडम इथे यायचं म्हणून तर स्पेशल साड्या मागवल्यात. एकदा साडी सुनबाईंच्या अंगाला लावून तरी बघा. स्पेशल आणलत म्हणे. सावी, आता तो म्हणतोय खरं स्पेशल आहेत. मला तरी काय पसंत पडत नाहीये, पण तू एकदा बघ, तुला आवडल्या तर तू घे. काय ग, नाही आवडत आहेत का? मग या राहू देत, आपण नंतर कोणाला तरी. नाही नाही, साड्या मस्तच आहेत, पण काय? अगं आवडले ना, मग हे ना एखादी. ते अशा भरजरी साड्या नेसायची सवय नाही ना मला, म्हणून जरा. कुणाला सवय असते, हळूहळू सवय होते. बरोबर. तू इकडे बस. बरं, मी विचारते तेवढ्या तुला आवडतायत की नाही सांग, ठीक आहे? बरं, राहिलं नाही. पिवळी बघू. हिरा, ती साडी दे जरा. बघ. नाही नाही, ठीक. अवंती, ती साडी दे जरा. नाही, नाही. बरं. गुलाबी. मला वाटतं तू तुझ्या पसंतीने एकही साडी घेणार नाहीयेस. मलाच घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. अवंती, ती साडी दे बघू. ते ताई, त्या खरंच आपल्या आई आहेत का हो? माझा तर विश्वासच बसत नाहीये. अगं मी पण तोच विचार करते. सावी आली नाही आणि आईंचा स्वभावच बदलला. मी काय म्हणते, ही जे काय घडते ना ते चांगलं आहे आणि असंच घडू दे. देव करू इथून पुढे पण आपल्या आई अशीच वागू दे, म्हणजे झालं. ही छान आहे. खूप खुशीत आहेस ना, पण या सोहळ्याची खरी मानकरी मी आहे. सहजासहजी हा आनंद नाही मिळू देणार मी तुला.
ही छान आहे साडी. बघू तरी. वा हिरा, बघ ना, छान आहे साडी. आत्ता वाटतेस मुजुमदारांच्या घरातली होणारी सून. काय अवंती, नीता, हो ना? दे, आपण हे ठेवायला सांगूया. हा दादा, ही साडी फायनल करून टाका. आई, नाही ही साडी सुंदरच आहे, पण मला असं वाटतंय की ती साडी पण छान दिसेल. ती ती तिथं ठेवली नाही का ती कोपऱ्यावर, पर्पल वाली? हा हा, ती पर्पल कलरची. हो का? मी माझ्यासाठी साडी सिलेक्ट कर म्हणायचे तेव्हा म्हणायचंस की नाही, मी जरा बाहेर थांबतो, तू तुझ्या पसंतीने घे. तेव्हा मला इंटरेस्ट नव्हता एवढा. आता अचानक कसा काय इंटरेस्ट आला साड्यांमध्ये? नाही नाही, इंटरेस्ट असं नाही, पण जस्ट असं नजर गेली माझी ना, चांगली वाटली ती साडी म्हणून सांगितलं. ती बघ ना, ती साडी, ती पर्पल कलरची. अगं एकदा बघ तर नीट. भाऊजी, अहो तुमची चॉईस तर भारीच आहे, आणि ती साडी, तिचा तर विषयच नाही. काय सावी, हो ना? ती 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 पर्पल वाली भारी आहे ना? आवडली? ही ना साडी दे बघू. ती अगं दे ग, ही साडी होय? हा, ही तर मी आधीच बाजूला काढून ठेवली आहे, म्हणजे माझ्यासाठी पसंत केली आहे मी. दादा, ही साडी द्या मला. हे घ्या. इरा, कसं असतं ना, लग्न ज्याचं आधी मान त्याचा, त्यामुळं पहिली निवड सुद्धा सावीच करणार. आणि साडी चॉईस केली, पण ती सूट पण व्हायला पाहिजे ना. मला तर गॅरंटी, ती साडी सावीना एकदम सुंदर दिसेल. हो की नाही आई? तुला पसंत पडले ना, मग झालं तर. दादा, द्या ती साडी इथे. तिला दे ग. अरे बापरे, साडी खरंच छान आहे. हो ना? आवडली ना तुला? इरा,
ही साडी सावीसाठी. तू आणखी कुठली तरी साडी पसंत कर. इरा ही बघ, ही बघ. वाह, बघ. माझ्या स्वप्नातली बायको आज माझ्या समोर उभी आहे. सावी, खरंच खूप गोड दिसाल्या साडीत. मला माहितीये तुम्हाला अशी नटायची थटायची सवय नाहीये. खरं सांगू, तुम्हाला गरजही नाही. साडीनं तुमचं रूप अजून खुलून दिसेल. मी या जगातला सगळ्यात नशीबवान मुलगा आहे, ज्याच्या आयुष्यात जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आली. तुमच्या डोळ्यात बघितलं ना की असं वाटतं सगळं जगच थांबलंय. आता काय 2च दिवस राहिलेत मधी, मग काय तुम्ही आणि तुमची बायको. मग आम्ही कोणीच तुमच्या मध्ये येणार नाही. सावे, रीने, सावी, लहानपणापासून फक्त एकच विचार केलाय मी, मोठी होऊन धैर्यांची बायको होणार. आणि तू तू तीच इच्छा मारतीयस माझी. नाही सावी, नाही, तुला मी हे करू देणार नाही. आई, भरल्या घरात कशाला रडत बसताय हो? वंस तिकडे मज्जा करत असतील, मेजवाना लुटत असतील, आणि तुम्ही इथं अवधस आल्यासारखं रडत बसलाय. कंटाळा आलाय मला या सगळ्या रडगाण्याचा. बास करा आता. असं नाही ना बासवायचं. हे ना, सगळं सामान कुणाला तरी घेऊन देत. दीपक, अगं काय करायलीस तू? ठेव ते, ठेव. त्याच्याशिवाय ना ही सगळं रडगाणं बंद व्हायचं नाही. दीपेत गप बस जरा, उगाच. अगं वेळ काय तुझं चाल. दीपेत, काही एक गरज नाही. का गरज नाही? हा, का गरज नाही? अवजी पोरगी भाऊंचं आईंचं मन तोडून गेली, तिच्या वस्तू घरात कशाला पाहिजेत?
त्या घरासाठी मेल्या, मग आता त्यांच्या वस्तू पण बाहेर फेकून द्यायच्या. दीपा, वाटेल ते बोल नकोस. अहो आई, आता तरी शाण्यासारखं वागा. पोरीच्या प्रेमातनं बाहेर पडा. गेल्यात ते आपल्याला सोडून. आणि त्या वस्तू बघून कशाला रडत बसलाय हो तुम्ही? त्या वस्तू नाही, नुसता पसारा आहे, पसारा. काहीतरी तिला. दीपे, तुला एकदा सांगितलं कळते का नाही? कशाला तमाशा करायला लागले सकाळी सकाळी घरला? तुला जरा तरी अक्कल आहे का नाही? दीपा, सोड ते सगळं. तुला तरी कळतंय का तू काय करायलीस ते? भाऊ, मला चांगलंच कळतंय मी काय करते ते. वंश आधीच सगळ्यांना रडवून इथनं गेलेत. आता त्यांच्या वस्तू बघून आई किती गळा काढायला लागत दिसतंय ना. आईना त्रास नको म्हणून मी हे सगळं करायला लागल्या. सोड ते सगळं. तुला हे करायची काही गरज नाही. भाऊ, अहो मी घराच्या भल्याचा विचार करते आणि तुम्ही माझ्याच आडायला लागलाय. हे कसलं वागणं म्हणायचं तुमचं? उद्या वंश परत आल्या तर त्यांना घरात परत घ्यायचा विचार नाही ना तुमचा? हे तुला विचार करायची गरज नाही. तिला पाहिजे होतं ते करून गेली ती, पण म्हणून तुला तिच्या वस्तूंना हात लावायचा अधिकार कोणी दिला? ती घरातनं बाहेर गेली म्हणून तिच्या वस्तूने घरात असू नये हे ठरवणारी तू कोण? अनुराधाला जर तिच्या पुरीच्या आठवणी संग राहायचं असेल तर तिला कोणी अडवू शकत नाही. अरे कोणत्याही आपल्या पोरीच्या वस्तू अशा बाहेर फेकून द्यायला तयार होईल? हे बघ, हे तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाही. मला परत परत ही गोष्ट सांगायला लावू नका. भाऊ पण चला पूजा करून घ्या आणि बस त्याला हळदी कुंकवा. हो आई. चला तुम्ही पाया पडून घ्या आणि तिला सांगा सगळं काही निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून.
वहिनी आओ भाजलं का तुम्हाला? सावी नाही भाज. अहो नाही काय, लग्नाच्या सुरुवातीलाच कसला हा अपशकुन म्हणायचा. अपशकुन काय त्यात? आता जर ही समय या कपड्यांवर पडली असती तर आग लागली असती. ती नाही लागली ना, म्हणजे काहीतरी चांगलंच झालंय. चांगला शकून म्हणायचं मग याला. अहो पण तुमचा हात भाजला ना. पण नाही भाजला ना, सावी आहेत नाहीत. त्यांनी वेळेवर येऊन ती समय माझ्या हातावरनं उचलली. म्हणून नाही भाजलं. सावी आणि मी सोबत असताना कधीच अपशकुन नाही होऊ शकत. दादा मगाशी नवऱ्या मुलीने घेतली ना, अशी सेम टू सेम साडी मला पाहिजे. आणि हो, साडीत जराही फरक चालणार नाहीये मला. इरा इथं साडीवाला संग काय करते? साडीचा राग त्या बिचाऱ्यावर काढत नाहीये ना? गेले असते मॅडम, पण 4 पट पैसे घ्या, पण साडी ही सेमच असली पाहिजे. आता ती कशी आणायची, कुठून आणायची हे तुमचं तुम्ही बघा, पण साडी ही सेमच असली पाहिजे. मला जराही फरक नाही चालणार. समजलं? ठीक आहे मॅडम. सावे, अगं इथं काय करायलास तू? चल की जरा काम आहे. चल ग. हे बघा, हे कोणालाही कळता कामा नये, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. ना येस मॅडम. निघा. भर, अजून भर. मामा, मामा हे असं वागणं शोभतंय का तुला? अरे मामा, म्हणजे अरे मामा, अरे माझ्या का नाही डोळ्यासमोरून त्या इराचा चेहरा जातच नाही रे. बिचारी, आणि तू तो बाप आहेस रे तिचा. ए मामा, दादा, अरे दादा, अरे मला वाटलेलं ना मामा काय नाही, काय पण होऊ दे, वाटेल ते करल, पण धैर्यचं लग्न दुसरं कोणासोबत होऊच देणार नाही. हा होय की? होय की? हा मामा, मामा, मामाला इथं पेग महत्वाचा आहे. मामा, अरे असं काय करतोयस तू? हा
घरात इकडं धैर्याच्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि तू इथं असा बसलायस. बाबा मला खरं सांग, तुला काही स्वतःच्या पोरीबद्दल इराबद्दल काही वाटत नाही का रे? हा सांग की. मामा अरे तू आमचा डॅशिंग वाघ आहेस की, डॅशिंग वाघ दया मामा आहे का नाही? मग त्या डॅशिंग वाघची शिळी कशी झाली? भास्कर मला ना कळणच झालंय बघ काय की त्या धैर्यानं असं काय त्या जादूची कांडी फिरवली का नाही काही समजना. मामा काय जादूची कांडी फिरवली रे त्यानं? मामा 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 धैर्य काय बोलला खोलीत तुला? सांग की आम्हाला. काय बोललं धैर्य? हे मामा, मी तुझ्या जागी असतो ना असा दारू डोसत बसलो नसतो. अरे मामा ते हिराचा रडका चेहरा आणखी डोळ्यासमोर. असं वाटतंय ए मामा. ए मामा ठेव की ते काय दारू पित बसलाय? अरे खुशीत नाही रे, गमात पितोय मी, गमात. भगवत नाही मला. अरे अरे माझी पोर आहे रे ती, पोर आहे माझी ती. आणि माझ्या पोरीचं प्रेम असं कोण हिसकावून घेत असत तर कसं बरं वाटेल मला. करेक्ट आहे, करेक्ट आहे. पण सांगतो डोकं सटकतंय एकदम. डोकं आग होते. असं वाटतंय की जाऊन सगळ्याची संपवून टाकावं. करेक्ट आहेस तू मामा. काय करणार, काय करणार? माझ्या पोरगीचं नशीबच नाही. तुम्हाला सांगतो ही लग्नाची घाट आहे ना, घाट तो कसा म्हणतो. आपण किती बी ठरवलं तरी जुळायचं नसेल तर जुळतच नाही. काय जुळत? आपल्या मुलीच्या नशिबात नाही असं म्हणायचं तरी तुला सांगतो जे होत ते चांगल्यासाठी होत. आपल्या हातात काय असं काय आपल्या हातात आपण मामा मुजुमदारांच्या घरची सून असलीस तरी माझी लेक आहेस तू. छापून आल्या तर कळवण्यात येते की आपल्या येथे श्रींच्या कृपेने मुजुमदारांचे चिरंजीव धैर्य आणि नायकांची कन्या ची सौका सावी यांचा शुभ विवाह योजिला आहे. लग्नाला नक्की या. येणार येणार. अरे वा वा, खूपच छान. बघ तुला आवडते की नाही बघ.
चला, तुमच्या लग्नाची पत्रिका सुद्धा छापून आली. आता सगळ्यात पहिले ही पहिली पत्रिका आपल्या देवघरात ठेवा. ठेव. देवी आई, मला खात्री आहे तुझ्या आशीर्वादानं भाऊ पण नक्की होकार देतील. सावी, मला समजतंय तुमच्या मनात काय चाललंय, पण टेन्शन घेऊ नका. मी आहे ना तुमच्या सोबत. आपण लग्नाच्या मंडपात उभं राहण्याच्या आधी तुमचं सगळं टेन्शन निघून गेलेलं असेल, याची जबाबदारी माझी.